हॅलो नमस्कार, मी मयुरी. माझ्या मयुरी किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे छोले मसाला. तर रेसिपी बघायच्या आधी कोणी नवीन असाल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी आज चना मसाला बनवणार आहे, छोले मसाला. तोही बिना वाटपाचा, कुठलाही वाटण न टाकता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवून त्याच्यामध्ये एक मी नवीन मसाला ॲड करणार आहे. जर तुम्हाला तो नवीन मसाला कोणता आहे हे माहीत करायचं असेल तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका अजिबात. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला ते कळेल. तर व्हिडिओ स्टार्ट करत आहे मी आता. तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, कांदा बारीक चिरलेला टाकत आहे. गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही, लो फ्लेमवरतीच कांदा परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. टोमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित असा बारीकच चिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची ग्रेव्ही छान आणि मस्तपैकी मॅच होईल. अशा प्रकारे कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे. अशा प्रकारे कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता तिखट टाकणार आहे. तर तिखट टाकायच्या आधी कांदा टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजला पाहिजे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकू शकत नाही टाकला तरी चालेल. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये मी चवीनुसार तिखट टाकलेलं आहे. तिखट नंतर मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरते, तर मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकलेला आहे. हळद चवीनुसार टाकलेली आहे आणि मीठही फोडणीवरती टाकलेलं आहे. ॲक्च्युली मी जास्त फोडणीवरतीच मीठ टाकते, म्हणजे माझ्या जेवणाला एक वेगळी टेस्ट येते. तर अशा प्रकारे हे मिश्रण मी एकदम मस्तपैकी पळीने ढवळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघतच असाल की हे मिश्रण एवढं छान दिसते आणि एवढी ग्रेव्ही छान तयार होत आहे. याची ग्रेव्ही एवढी छान आहे. तर याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकले. तुम्हाला मी मगाशी बोललीच होती की एक नवीन मी मसाला ॲड करणार आहे. तर मॅगी मसाल्याची टेस्ट इतकी जेवणाला छान येते. माझ्या जेवढ्यापर्यंत आजपर्यंत रेसिपी आहे सगळ्या त्याच्यामध्ये मी मॅगी मसालाच यूज करते. याच्यामध्ये अजून एक मी चिकन ग्रेव्ही मसाला ॲड करते, कारण का मी वाटण तयार केलं नव्हतं, त्याच्यामुळे मी चिकन ग्रेव्ही मसाला टाकून सर्व भाज्या बनवते. तुमच्याकडे पण मित्रांनो जर वाटण तयार नसेल, पटकन भाजी बनवायची असेल तर तुम्ही सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला आणू शकता. त्याने जेवणाला इतकी छान टेस्ट येते, तर तुम्ही कधीही चव विसरणार नाही. सेम जसं तुम्ही चिकन बनवतात तसं ते जेवणाला चव येते. अशा प्रकारे मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेले फोडणीवर. त्याने एक अर्ध्या मिनटासाठी मी झाकून ठेवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी झाकण काढलेलं आहे आणि हे मिश्रण मी परत व्यवस्थित असं ढवळून घेत आहे, कारण का मिश्रण जर ढवळत राहिलं नाही तर ते करपेल आणि कढईला लागेल. तर अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये मी आता ते बॉईल केलेले चणे टाकत आहे. म्हणजे या चण्यांना आपण काबुली चणे बोलतो, कारण का चणे हे वेगळे लाल असतात. हे काबुली चणे म्हणजेच छोले हिंदीमध्ये. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित मिश्रण ढवळून घेत आहे. तर तुम्ही बघतच असाल तर कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा किती छोले मसाला म्हणजे चणा मसाला किती छान होतो आहे. म्हणजे कळतच नाही आपलं, म्हणजे समजतच नाही की छोले मसाला म्हणजे आपण मसाला बनवून टाकला आहे की आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही या ही भाजी सेम आणि सेम म्हणजे चिकनसारखीच लागते आणि टेस्ट तिची इतकी छान आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत, पुरीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. माझी जर रेसिपी तुम्ही बघितलीत आणि पूर्ण बघितलीत आणि जर बनवून तशी त्याप्रकारे बघितली तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर मित्रांनो म्हणून सांगते, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे झाकण ठेवल्यानंतर मी थोडं पाणी टाकलं नाही आहे, असंच वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे भाजी. अशा प्रकारे बघितलंच असेल तर तुम्हाला समजलं असेल की ग्रेव्ही किती छान झाली. तर अशा प्रकारे मी थोडंसं पाणी टाकले, कारण का मला जास्त ग्रेव्ही नको. जितकी घट्ट ग्रेव्ही असेल तितकी भाजीला वेगळीच चव येते. तर मित्रांनो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीला शेअर करा. तुम्ही घरी स्वतः बनवू शकता, फॅमिलीसोबत सर्व करून ते तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा शेअर करा आणि जर तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्या रेसिपी मी अपलोड करेन यूट्यूबला. आणि अशा प्रकारे जर कोणी नवीन असेल तर पुन्हा सांगते, नवीन असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर मी त्यांची उत्तर तुम्हाला नक्की देईन. तुम्ही मला कमेंट्स करून विचारा. तर रेसिपी बघून तुमच्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं असेल, कारण का जे मी मसाले वापरते त्याने जेवणाला काहीतरी वेगळी टेस्ट येते. अशा प्रकारे मी वरून पुन्हा एकदा कोथिंबीर टाकलेली आहे, कारण का कोथिंबीरशिवाय कुठलंच जेवण छान लागत नाही. बघितली ती तरी भाजीची इतकी छान आणि लालसर सेम चिकनसारखी झाली आहे. वा 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 मित्रांनो, तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. यासोबत तुम्ही एक जर चपाती खात असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 एक्स्ट्रा चपात्या खाऊ शकता. भात डाळीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता, भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता. तर बघितलं तर इतकी छान आणि स्पायसी यम्मी झालेली आहे. तर छोले मसाला ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण का काही लोकांना अजून भाजी कशी बनवायची हे माहीत नाही. काही लोकांना वाटते की भाजी फक्त वाटपाची बनवावी लागते. तर अशा प्रकारे बाय.